नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर प्रत्येक युट्यूबरनं युट्यूब सुरुवात केलेलं असतं, पण लोकांना युट्यूबर्सला माहित नसते की कोणकोणते सब्जेक्ट घेतल्यानंतर त्यांना चांगले व्ह्यूज मिळतात, चांगले सबस्क्रायबर मिळतात, तर कोणते विषय घेतल्यानंतर चांगले पैसे मिळतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी संभाजी आणि संभाजी अर्जुन त्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. असे कोणकोणते विषय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिला विषय पाहायला गेला तर मराठी ब्लॉग. तर मराठी ब्लॉग म्हणजे काय, तर सर्वांना प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय चाललंय, कोणत्या गोष्टी चालल्या याची संपूर्ण माहिती जाणून घ्यायला एक क्युरिओसिटी असते. तर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये तर त्याच्याबद्दल तर तुम्ही व्हिडिओ बनवले तर त्याला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतात. तुम्ही आता बाय एक्झाम्पल एखादा तुम्ही शेतकरी असाल तर शेतकऱ्यांनी शेतामध्ये गेला, कोणत्या पिकाविषयी माहिती घेतली, कोणतं औषध फवारलं याच्याविषयी माहिती तुम्ही युट्यूबवरती अपलोड केली तर लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारे याचं नॉलेज सुद्धा मिळू शकतं. त्यामुळे चांगले व्ह्यूज येतात आणि चांगलं सबस्क्रायबर वाढतील, चांगलं अर्निंग तुम्हाला यातून मिळू शकतं. दुसरं पाहायला गेलं तर आता एखादा शहरात जॉबला असेल, एखादा शहरामध्ये स्वतःचा व्यवसाय असेल, व्यवसायाविषयी माहिती तुम्ही वेळोवेळी अपलोड करत गेला तर मी कोणत्या व्यवसायामध्ये चेंजेस करत गेलो, कोणत्या गोष्टी केल्या. तर आता बाय एक्झाम्पल पाहायला गेलं तर आदित्य सातपुते एक स्वतः एक रील स्टार आहे. ते डेली लाईफमध्ये मी कोणत्या गोष्टी केल्या, मी कुठे फिरायला गेलो याच्याविषयी माहिती ते देत राहतात. तसं गेल्यानंतर कोणते कपडे मी सेल केले, कुठल्या मी व्यवसायात म्हणजे कशी प्रगती केली, कोणती गाडी घेतली याची माहिती सुद्धा लोकांना जाणून घ्यायला एक क्युरिओसिटी असते. याचे व्हिडिओ तुम्ही बनवले तर त्याला चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतात. तसं पाहायला गेलं तर विशाल पाहिले असेल, नंतर बन्नी असेल, नंतर आक्या जाधव असेल. आक्या जाधव सुद्धा त्यांनी त्याचा एक स्वतःचा व्यवसाय आहे, तो स्वतः एक रील स्टार आहे आणि तो सुद्धा डेली मी दिवसामध्ये काय केलं, कोणत्या गोष्टी केल्या, काय खाल्लं याची माहिती सुद्धा वेळोवेळी तो युट्यूब व्हिडिओमध्ये अपलोड करत असतो आणि त्याला चांगल्या प्रकारे अर्निंग सुद्धा तिथून भेटत असतं. तर मित्रांनो, हे एवढे मोठे व्यवसाय असून सुद्धा ते युट्यूब चॅनल्समध्ये डेली लाईफमध्ये काय चाललंय आमच्या याची माहिती सुद्धा ते व्हिडिओमध्ये अपलोड करत असताना चांगल्या प्रकारे युट्यूब थ्रू त्यांना अर्निंग सुद्धा भेटत असतं. तर आपला दुसरा विषय कोणता, तर दुसरा 10 विषयापैकी दुसरा विषय कोणता ते पाहूया. तर आपल्याला मराठी टेकमध्ये इतका स्कोप आहे, तो खूप मोठा स्कोप आहे. मराठी टेक म्हणजे काय, आता एका बाय एक्झाम्पल आता टेक्निशियन मध्ये कुठला विषय येतो तर आपल्याला मोबाईल विषयी माहिती असली, आता कोण म्हणजे मोबाईलचा कॅमेरा किती आहे, मोबाईलची बॅटरी कॅपॅसिटी किती आहे, तर तो किती वेळ चालतो, मोबाईलचं चार्जिंग कसं असतं, मोबाईलचा चार्जर कसा येतो याच्याविषयी माहिती तुम्ही वेळोवेळी अपलोड करत गेला. आता हा ब्रँडचा मोबाईल चांगला आहे. आता सॅमसंग असेल, व्हिवो असेल, रिअलमी असेल, नंतर आयफोन असेल, प्रत्येक वेगवेगळ्या कंपन्या तर वेगवेगळ्या कंपनीचे मॉडेल्स वेळोवेळी ते मॉडेल्स ते जाहीर करत असतात. वेगवेगळे मॉडेल्स आपल्याला मार्केटमध्ये येत असतात. तर प्रत्येक मॉडेलची तुम्ही माहिती देत गेला तर हा मोबाईल असा आहे, याच्याविषयी तो चांगला आहे, याची कॅमेरा चांगली आहे, याची फोटो क्वालिटी काढणे चांगली आहे, तो व्हिडिओ शूट चांगल्या प्रकारे करतो याची माहिती तुम्ही तो व्हिडिओमध्ये देत गेला. तर एखाद्याला इलेक्ट्रिशियनचं नॉलेज आहे, इलेक्ट्रिशियनचं नॉलेज, फिटिंग कसं करायचं, नंतर कोणती लाईट लावल्यानंतर कसं करायचं, एसी करंट काय असतो, डीसी करंट काय असतो याच्याविषयी माहिती तुम्ही वेळोवेळी देत गेला तर त्याला चांगले व्ह्यूज येतात, लोकांना जाणून घ्यायचं असतं. नंतर तुम्हाला सर्च मारून सुद्धा व्हिडिओ पाहतात आणि ते स्वतःच्या लाईफमध्ये ट्राय करण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. तर दुसरं पाहायला गेलं तर टेक्निकलमध्ये भरपूर गोष्टी, ऑटोमोबाईल, एखादा आता कारचा आहे, आता कार विषयी सुद्धा तुम्ही माहिती देत गेला. कार कोणती गोष्ट, ही गोष्ट कार वापरल्यानंतर ह्या गोष्टी मिळतात, त्याच्या सीटा कशा आहेत, नंतर तसं त्याचं अवरेज किती देते गाडी याच्याविषयी तर तुम्ही माहिती वेळोवेळी तो युट्यूबवरती तुम्ही अपलोड करत गेला तर त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतात. असे अनेक युट्यूब चॅनल्स आहेत, ते मराठी टेक असेल, नंतर मराठी इन्फॉर्मेशन असेल, ते नंतर एसपी टेक असेल, हे युट्यूबर्स आहेत ते चांगल्या प्रकारे एसपी टेक आहे ते युट्यूब विषयी माहिती देतं, मराठी टेक हे मोबाईल विषयी माहिती देतं. तुम्ही युट्यूबला सर्च मारून सुद्धा पाहू शकता. तर हे युट्यूब चॅनल चांगल्या प्रकारे अर्निंग टेक्निकल पद्धतीने युट्यूब चॅनलला चांगल्या पद्धतीने पैसे देतात आणि हा कारण काय की टेक्निकल व्हिडिओ असल्यामुळं चांगल्या प्रकारे अर्निंग युट्यूब त्या विषयावरती देतं. तर दुसरं पाहायला गेलं तर पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे काय, पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही आता एखाद्या लाईफमध्ये मोटिवेशन असेल, तुम्हाला एखादा मोटिवेशन सब्जेक्ट असेल तर तुम्ही मोटिवेशन विषयी व्हिडिओ बनवून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. नंतर तुम्हाला एखाद्या विषयीचं नॉलेज आहे, योगा असेल, योगा येत असेल तर तुम्ही योगा विषयी तर माहिती वेळोवेळी दिली तर तुम्ही चांगल्या एखाद्या वेळेस फिटनेस विषय असेल, हा व्यायाम केला तर हे होऊ शकतं याची माहिती तुम्ही युट्यूबवरती अपलोड केली, त्या थ्रू सुद्धा तुम्हाला चांगलं इन्कम भेटू शकतं. तर दुसरं पाहायला गेलं तर रेसिपी विषयी आता भरपूर ट्रेंडिंग विषय, पारंपरिक पद्धतीने कसा स्वयंपाक करायचा, नंतर आधुनिक पद्धतीने कसा स्वयंपाक करायचा, कोणकोणत्या गोष्टी मिक्स केल्यानंतर हा पदार्थ चांगल्या प्रकारे होऊ शकतो याची माहिती सुद्धा तुम्ही युट्यूबवरती अपलोड करत गेला तर याला सुद्धा चांगले व्ह्यूज येतात आणि चांगली इन्कम सुद्धा युट्यूब या थ्रू देत असतात. तर आपल्याला पाहायला गेलं तर
आता महाराष्ट्रामध्ये मधुर रेसिपी असेल, नंतर नगरच्या ज्या आजी आहेत, आपली आजी म्हणून ती युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन सर्च मारू शकता आणि चांगल्या प्रकारे हे युट्यूबर्स युट्यूब थ्रू अर्निंग कमवत आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ सुद्धा अपलोड करत आहेत. ते कोल्हापूरचे एक युट्यूबर्स आहेत, खादाड संस्कृती म्हणून, तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करू शकता. ते सुद्धा युट्यूब थ्रू चांगल्या प्रकारे अर्निंग कमवतात. ते रेसिपीचा एक चॅनल खोलून तुम्हाला रेसिपीचं नॉलेज असेल तर तुम्ही रेसिपीच्या वेगवेगळ्या पदार्थाचं व्हिडिओ बनवून चांगला कॉन्टेंट बनवून तुम्ही त्याच्यावरती टाकला तर चांगल्या प्रकारे अर्निंग सुद्धा भेटू शकतं. आणि तुम्हाला कसं बनवायचं स्वयंपाक याचं प्रॅक्टिस होऊन तुम्ही स्वयंपाकामध्ये पारंगत सुद्धा होऊ शकता. तर ह्याचा फायदा आहे आणि चांगला पैसाही भेटतो आणि चांगलं प्रॅक्टिसही होतं. त्यामुळं तुम्ही एक महिलांना चांगली संधी असते रेसिपीमध्ये, आणि रेसिपीमध्ये जास्त चॅनल पाहिले गेले तर महिलांचे सुद्धा आहेत. तर मित्रांनो, एक महिलांना चांगली संधी, एक रेसिपीचं चॅनल बनवा आणि ते वेळोवेळी व्हिडिओ अपलोड करत जावा. तर म्हणजे आता भरपूर चॅनल्स आहेत रेसिपीमध्ये, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, दाखवण्याचा प्रयत्न करा. तर काहीतरी वेगळं दाखवलं, स्वतःची ओळख, तर तुम्हाला चांगले व्ह्यूज येतात, चांगले पैसे सुद्धा मिळू शकतात. तर रेसिपीमध्ये सुद्धा भरपूर कॉम्पिटिशन, तर कॉम्पिटिशनला टप देण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल, त्यामुळं चांगले व्ह्यूज येतात. आता तर दुसरा विषय पाहायला गेलं तर फिटनेस तर आता पाठिंबाच्या काळामध्ये कोरोना आल्यापासून भरपूर लोक फिटनेस बाबतीत काळजी घेऊ लागलेत. तर आपल्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, तर हा पदार्थ खाल्ल्यानंतर ह्या गोष्टी, प्रोटीन भेटतं, कॅल्शियम भेटतं, याच्याविषयी माहिती तुम्ही युट्यूबवरती अपलोड करत गेला तर त्याला सुद्धा चांगल्या प्रकारे व्ह्यूज भेटतात आणि चांगल्या प्रकारे इन्कम सुद्धा भेटू शकतं. नंतर आपण जिमला गेल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी, आठवड्यामध्ये प्लॅनिंग कसं करायचं, कोणता व्यायाम कधी करायचा, या पद्धतीचा व्यायाम केल्यानंतर हा आकार वाढू शकतो, दंडाचा आकार वाढू शकतो, छातीचा आकार वाढू शकतो. नंतर हा व्यायाम केल्यानंतर फिटनेस चांगल्या प्रकारे होऊ शकतो. याची तुम्ही माहिती दिला युट्यूबवरती, याला सुद्धा चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतात. अनेक असे फिटनेसच्या बाबतीत संग्राम चौगुले असेल, याचं सुद्धा युट्यूब चॅनल आहे. अनेक फिटनेसर आहेत महाराष्ट्रामध्ये, त्यांचे युट्यूब चॅनल आहेत, ते युट्यूब चॅनल्स थ्रू चांगल्या प्रकारे अर्निंग सुद्धा कमवत आहेत. तर दुसरा पाहायला गेलं तर एज्युकेशन म्हणजे काय, आता एज्युकेशन बाबतीत भरपूर महाराष्ट्रामध्ये आता 1ली ते 7वी पर्यंत जेवढे लहान मुलं असतात ते इतके ऍक्टिव्ह नसतात, पण 8वी 9वी 10वी फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, नंतर बायोलॉजी असेल, प्रत्येक विषयामध्ये आपण पारंगत असतात. एखादा टीचर असेल, कुठल्याही प्रकारचं नॉलेज असलं, एखादा हिस्ट्री विषयी तुम्हाला नॉलेज असेल, याच्यावरती सुद्धा युट्यूब चॅनल क्रिएट करून चांगल्या प्रकारे व्हिडिओ अपलोड करून प्रत्येकाचं आपल्याला म्हणजे लाईफ टाईम त्याच्यावरती व्हिडिओ बनवता आला पाहिजे, असा एक सब्जेक्ट निवडा. तुम्ही कुठल्या गोष्टीत पारंगत आहेत त्याची एक निवड करा आणि त्याच्यावरती तुम्हाला 1000 व्हिडिओ तर बनवतील, 2000 व्हिडिओ बनवता आले पाहिजेत. याच्याविषयी तुम्ही स्वतःला तयार काय की ह्याबद्दलच मला नॉलेज आहे, ह्याबद्दलच तुम्ही व्हिडिओ बनवत चला. सुरुवातीला थोड्या व्ह्यूज येतील, पण नंतर तुमचं सुरुवात चांगली गेली तर नंतर तुम्हाला चांगलं बोलता आलं, चांगलं कम्युनिकेशन करता आलं, युट्यूबर्सचे जे तुमचे व्ह्युअर्स आहेत, व्ह्युअर्सची चांगली कनेक्टिव्हिटी झाली तर चांगल्या प्रकारे इन्कम होऊ शकतं. तर एज्युकेशन पाहायला गेलं तर युपी बिहारमध्ये एक खान सर आहे, तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च सुद्धा मारू शकता. ते चांगल्या प्रकारे त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या शैलीमध्ये ते व्हिडिओ बनवतात आणि चांगल्या प्रकारे व्ह्यू सुद्धा येतात. ते एमपीएससीचा अकॅडमीचा एक्झाम ते शिक्षण देत असतात. तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये कांगणे सर असतील, नंतर कराळे सर असतील, ते वेगवेगळ्या पद्धतीने एज्युकेशन देत असतात आणि त्यांना त्यांच्या शैलीमध्ये शिकवत असतात. कांगणे सर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत, त्यांचे व्हिडिओ तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च मारू शकता. त्यांचं अर्निंग सुद्धा खूप आहे. तर तसं पाहायला गेलं तर मोटिवेशन मध्ये पाहायला गेलं तर नामदेवराव जाधव असतील, नितीन बानगोडे पाटील असतील, ते चांगल्या प्रकारे लोकांना मार्गदर्शन करतात. मार्गदर्शन करून युट्यूब मधून सुद्धा चांगल्या प्रकारे अर्निंग कमवू शकतात. तर आता दुसरं पाहायला गेलं तर सोशल आणि पॉलिटिक्स मध्ये सगळ्यात तुम्हाला 6 महिन्यामध्ये युट्यूब चॅनल तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्ही सोशल आणि सामाजिक कार्यामध्ये तुम्ही युट्यूब चॅनलवरती युट्यूब चॅनल व्हिडिओज अपलोड करा. तर ह्या व्हिडिओ अपलोड केलं तर आता पाहायला गेलं तर बोल व्हिडिओ ते 2 वर्षामध्ये युट्यूब चॅनल आणि आता सबस्क्रायबर पाहायला गेले तर मिलियन्स मध्ये. तर युट्यूब चॅनल दिवसभरामध्ये काय करतं, ह्या नेत्याने कोणत्या गोष्टीवरती टीका केली, नंतर ह्या नेत्याने दुसऱ्या नेत्यावरती टीका केली, याचीच माहिती देतं ना बोल व्हिडिओ. नंतर पाहायला गेलं तर एखाद्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये हत्या झाली, नंतर बलात्कार झाला, नंतर छेडछाड काढली, याची माहिती वेळोवेळी ते बोल व्हिडिओ देत असेल. नंतर विषय भारी असेल, हे सुद्धा युट्यूब चॅनल आहे. तर हे युट्यूब चॅनल काय करतात, ट्रेंडिंग विषय म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय चाललंय याच्या न्यूज. आता पाहायला गेलं तर TV9 असेल, सकाळ असेल, पुढारी असेल, एबीपी माझा असेल, अशी विविध चॅनल आहेत. ते ट्रेडिंग विषयात त्यांचे सबस्क्रायबर सुद्धा चांगले भेटतात. इथून अर्निंग थोडं कमी आहे, पण तुम्हाला चांगले व्ह्यूज मिळाले तर इथून सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्निंग होऊ शकतं. तर तुम्हाला ह्याच्याविषयी माहिती सांगण्याचं प्रॅक्टिस असेल तर तुम्ही न्यूज आणि पॉलिटिक्स ह्याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता, त्यामधून सुद्धा चांगल्या प्रकारे अर्निंग कमवू शकता. तर दुसरं पाहिलं गेलं तर कॉमेडीमध्ये सगळ्यात जादा स्कोप आहे. तुमच्या अंगामध्ये कोणती एखादी कला आहे
तर त्या कलेचा तुम्ही युट्यूबमध्ये उपयोग करून तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंग कमवू शकता. तर तसं पाहायला गेलं तर विनायक माळी यांनी स्वतःचा भाषेचा लाज न बाळगता त्यांनी कोणत्या गोष्टीची लाज न बाळगता स्वतःच्या भाषेमध्ये त्यांनी व्हिडिओ बनवले आणि सध्या आता पाहायला गेलं तर त्यांचे महिन्यातून एक तरी व्हिडिओ आला तर त्याचे त्या व्हिडिओला मिलियन्स मध्ये व्ह्यूज असतात. तर मित्रांनो, कॉमेडीमध्ये चांगल्या प्रकारे त्याची लाईफस्टाईल पाहिला असेल विनायक माळी यांची, तो चांगल्या प्रकारे लाईफस्टाईल सुद्धा जगतो. कॉमेडीमध्ये चांगल्या प्रकारे स्कोप आहे. त्यामुळे कॉमेडी व्हिडिओ बनवून सुद्धा तुमच्या अंगामध्ये कला असेल तर तुम्ही कॉमेडी व्हिडिओमध्ये कंटिन्यू व्हिडिओ टाकून तुम्हाला चांगल्या प्रकारे अर्निंग येऊ शकतं. कारण काय की कॉमेडी व्हिडिओला जास्त व्ह्यूज येतात. त्यामुळं तुमच्या अंगामध्ये एखादी कला असेल तर त्याच्यावरतीच तुम्ही सुद्धा एक व्हिडिओ बनवू शकता. तर दुसरा शेवटचा विषय गेला मराठी हिस्ट्री. हिस्ट्री म्हणजे काय, आता महाराष्ट्रापर्यंत आतापर्यंत काय होऊन गेलं, कोणत्या नेत्याने काय केलं, पाहायला गेलं तर आपल्या एखाद्या माणसानं काय केलं. आता बाय एक्झाम्पल पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कुठल्या लढाई केल्या, कुठल्या किल्ल्यावरती कधी स्वारी केली, नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ते किल्ले किती आहेत. आता तसं पाहायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. संविधान लिहिण्यामध्ये कोणती कलमे लावली, कोणतं कलम लावल्यानंतर कोणती शिक्षा होऊ शकते याच्याविषयी माहिती तुम्ही युट्यूबवरती अपलोड केला. नंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिली शाळा कुठे खोलली, त्यांनी मुलांना शिक्षण कसं दिलं. नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणती लढाई केल्या, कोणत्या लढाई हारल्या, तर छत्रपती संभाजी महाराजांना कसं मारलं याच्याविषयी लोकांना क्युरिओसिटी असतं, इतिहास जाणून घ्यायचा असतो, याच्याविषयी तो व्हिडिओ पाहिजे. नंतर अहिल्याबाई होळकर यांनी कोणती मंदिर बांधली, कोणती सामाजिक लोकांसाठी काम केलं. नंतर राजा मल्हारराव होळकर यांनी कोणती काम केलं, ओमाजीराव नाईक यांनी कोणकोणती गोष्टी केली. नंतर साठे यांनी कोणते पोवाडे लिहिले याच्याविषयी तर तुम्ही वेळोवेळी हिस्ट्री माहिती काय केलं, त्यांचं कार्य काय, त्यांनी कोणत्या गोष्टीमध्ये काम केलं याच्याविषयी तर तुम्ही माहिती दिली तर याच्या थ्रू सुद्धा हा सब्जेक्ट चांगला आहे, याला सुद्धा चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतात, इथून सुद्धा चांगल्या प्रकारे अर्निंग होऊ शकतं. तर मित्रांनो, हे होते 10 सब्जेक्ट. त्या 10 सब्जेक्ट पैकी कोणता तरी एक सब्जेक्ट तुम्हाला आवडता असला तर तुम्ही एका सब्जेक्टमध्ये पारंगत असला तर एका सब्जेक्टला घेऊन तुम्ही युट्यूब चॅनल सुरू केला तर चांगल्या प्रकारे तुमचं व्ह्यूज येतील. व्ह्यूज आल्यामुळे तुमचे सबस्क्रायबर वाढतील, सबस्क्रायबर वाढले तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल आणि मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला पैसे सुद्धा चांगल्या प्रकारे येतील. मित्रांनो, कोणताही त्यापैकी एक सब्जेक्ट घ्या आणि चांगल्या प्रकारे पैसे कमावा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.